दरम्यान आता काल जे आंदोलन झालं, आपण सांगता सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आपण म्हणत आहात, मात्र काल जे शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आंदोलन झालं, गुन्हे दाखल करण्यात आले सरकारच्या वतीनं. दुसरी गोष्ट अशी आहे की जर हा महामार्ग झाला तर सामूहिक आत्मदहन किंवा आत्महत्या करण्याचा इशारा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे. तुम्ही हा प्रश्न सभागृहात मांडणार आहेत का की सरकारने या संदर्भात विचार करावा? नाही, निश्चित मांडू ना. सरकारनं ज्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे. कारण कुणाच्याही समजा घर उठून जर काही होत असलं तर हे चुकीचंच आहे, परंतु विकाससुद्धा झालाच पाहिजे ना. रस्ते हे आज असं आपल्याला वाटते, परंतु करायला आता 10 वर्षे लागतात. आता आपण समृद्धी महामार्ग कधी चालू केला होता? आज आता शेवटचा टप्पा कालच मागच्या महिन्यामध्ये उद्घाटन झालं. 10 वर्षे गेले शेवटचा टप्प्या उद्घाटनाला. आज आपण त्या रस्त्यावरून चाललो. हीच परिस्थिती पुढचे 10 वर्ष आपणाला आज जे वाहन आहेत त्याच्या किती पट वाहनं 10 वर्षाला होतात याचा विचार करून, परंतु शेतकऱ्याला मावेजा मिळाला पाहिजे. मी शेतकऱ्याच्या सुद्धा बाजूनच आहे. विमा कंपन्यांची जी फसवणूक आहे ती समोर येताना पाहायला येते, ज्यामध्ये की आर्द्रता मापक जे यंत्र आहेत जी नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात बसवण्यात आलेली आहेत, ती त्यांची जी उंची आहे ती उंची कमी ठेवून त्याच पद्धतीनं त्या ठिकाणचे जे काही त्याचे फॅन वगैरे आहेत हे सुद्धा नादुरुस्त अवस्थेत सगळे यंत्र असताना विमा कंपन्या ज्यावेळेस मोबदला देण्याची वेळ आहे तो अत्यल्प मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येतो. या संदर्भात काही सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत का? मी आजच प्रश्न उपस्थित केला होता की जे हातगाव आणि हिमायतनगर तालुका आणि नांदेड जिल्हाच नाही तर बाजूचा हिंगोली जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यात 9 तारखेला 9 जूनला जे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्याच्यामध्ये केळी आणि फळबागा एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पूर्ण केळी 100% साफ झालेली आहे. तर अशा वेळेस सरकारने गव्हर्नमेंट म्हणून मदत केलीच पाहिजे, परंतु ज्या शेतकऱ्याने इन्शुरन्स उतरवलं तर ह्या कंपन्या 100% बोगस आहेत. मग ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे हवामानाचं जे मोजमाप यंत्र आहे ते पूर्णपणे कुठले बंद आहेत, सध्या तिथे चालू नाहीत आणि याचाच परिणाम ते पुढं करून पीक विमा एवढ्या त्याच्यात कंडिशन आहेत, त्रुटी आहेत की ते कधीच देत नाहीत. आज तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, आपण शेतकऱ्याचा हिस्सा 8,500 रुपये आहे एका हेक्टरला. राज्य सरकारचा 11,900 रुपये आणि केंद्र सरकारचा 11,900, म्हणजे जवळजवळ हे 12,000 दोन्हीचे मिळून 24,000 आणि 8,500 शेतकऱ्याचे 24,000 हे 8,000 म्हणजे जवळजवळ नाही 30च्या हे पुढं 32,000पर्यंत 32-33,000 रुपयापर्यंत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात 32,000 रुपये भरायचे आणि हवेचं प्रमाण जास्त असलं तर ते 85,000 घ्यायचे. मग हे 32,000 आपले चालले तिघाचे मिळून, हे डायरेक्ट शेतकऱ्याला दिले तर पीक विमा कंपन्याची गरजच नाही. परंतु तसं होत नाही. 100% हे पीक विमा कंपन्या बोगस आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपये जमा करतात आणि तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याला देतात. त्याच्यामुळे सगळं पीक विमा कंपन्या हे बोगस आहेत. ते कधीही कोणाला काही देऊ शकणार नाही. मटक्यासारखं काम आहे यांचं. सगळ्यांचे जमा करायचे आणि थोडेफार कधीतरी कुठं द्यायचे. ही सदोष जे आर्द्रता मापक यंत्र आहेत या सदोष आर्द्रता मापक यंत्रांना काढून त्यांची संबंधित कंपन्यांची योग्य पद्धतीनं चौकशी करण्यात यावी आणि सरकारची फसवणूक केल्यासंदर्भात यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत विमा कंपन्यांवर, याची मागणी सभागृहात करणार आहेत का? नाही, आजच मी प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहामध्ये उपस्थित केला होता. मागच्या महिन्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री महोदय यांच्या दालनात कृषी मंत्री महोदयाच्या समोर बैठकसुद्धा लावली होती आणि मंत्री महोदयसुद्धा कंपन्यावर खूप म्हणजे प्रखरतेनं बोलले, परंतु फारशी सुधारणा होताना त्यांच्याकडून दिसून येत नाही. कारण हे कंपन्या जे केंद्र सरकार नेमते
आणि ज्या ज्या वेळेस म्हणजे असे अतिवृष्टी होते किंवा वादळी वारं सुटते त्यावेळेस मदत करायला पाहिजे, परंतु असं कधी घडत नाही. कंपन्या फक्त राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शेतकऱ्याचा वाटा. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जवळजवळ 1 रुपयाचा जरी आपण विमा काढला असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या 1 रुपयाच्या प्रमाणे 1600 कोटी रुपये पीक विमा कंपन्याकडे भरलं. आमचा फक्त 1 रुपया गेला शेतकऱ्याचा हेक्टरला, एकरला.